नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि आजपासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आहे. तर आजपासून प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालीच असेल, कारण आजपासून दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला प्रारंभ झाली आहे. त्यामुळे दत्त जयंतीपर्यंत भरपूर केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात आहे. तर मला पण केंद्रामध्ये काय जाणं शक्य होत नाही, कारण घरामध्ये भरपूर सारे काम असतात, मुलं आहेत, मुलांची शाळा असते, त्यामुळे काय केंद्रामध्ये पारायण करणं शक्य नाही. पण मी घरातल्या घरात करत असते प्रत्येक वेळेस पारायण. तर ह्या वेळेस पण मी पारायणाला सुरुवात केली आहे. तर चला मी तुमच्यासोबत पूजा शेअर करते, कारण मांडणीचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही, कारण सकाळी घाईमध्ये इतका काही वेळ नव्हता आणि पूजेची मांडणी मोठी असते आपली, पारायणाची पण आणि दररोजची पण पूजा होती, त्यामुळं मला व्हिडिओ घेता आला नाही. तर मी आता जी पूजा वगैरे झाली ते शेअर करते मी तुमच्यासोबत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे बनवून, मग आता पण स्वयंपाक 2 प्रकारचे बनवावं लागतात पारायणामध्ये. म्हणजे आपल्याला जे पारायणाला बसलेत त्यांच्यासाठी कांदा लसूण नसलेला स्वयंपाक, आणि बाकीच्यांसाठी दररोजचा जो काही स्वयंपाक आहे तो बनवायचा आहे. त्यामुळं पण वेळ भरपूर सारा होते. तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि तुम्ही पण कोण गुरुचरित्र पारायण करत आहात हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला मी देवपूजा दाखवते तुम्हाला कशी केली आहे. तर बघू शकता, इथं मी सकाळी लवकर उठून पोथी वाचून घेतली आहे, कारण दिवसभर कामं असतात आणि सकाळचं वातावरण थोडंसं शांत असतं, म्हणून मी सकाळी लवकर उठूनच मांडणी वगैरे केली. त्यामुळं काही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं झालं नाही पूजेच्या मांडणीचा. तर इथं बघू शकता, इथं मी कलशाची स्थापना केली आहे. तर इथं बाजूला कलशाच्या समोरच सुपारी, म्हणजे जोडपानावर गणपती बाप्पाची सुपारी स्वरूप स्थापना करून घेतली आहे. त्यानंतर महाराजांची मूर्ती, महाराजांचा फोटो घेतला आहे. तर तुमच्याकडे इथं दत्त महाराजांची जर मूर्ती किंवा फोटो असेल तर ते पण ठेवू शकता. माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही, म्हणून मी महाराजांचाच फोटो ठेवला आहे. त्यानंतर त्यासमोर गुरुचरित्राची जी पोथी आहे तर ती पोथी मांडायची असते आपल्याला, आणि पोथी अशा ठिकाणी मांडायची जेथे आपल्याला वाचायला व्यवस्थित येईल, म्हणजे अडचण येणार नाही. जेव्हा पोथी आपण पलटी करतो त्यावेळेस पण कुठं अडचण वगैरे येणार नाही, अशा ठिकाणी स्थापना करून घ्यायची आहे. तर इथं समोरच्या साईडनंच मी स्थापना करून घेत असते, कारण वाचायला पण ना देवाच्या समोर व्यवस्थित असं येईल या ठिकाणीच मी स्थापना करत असते. आणि गुरुचरित्र पोथीच्या बाजूलाच आपलं महाराजांचं जे स्वामीचरित्र सारामृत आहे त्याची पण स्थापना करून घेतली आहे, कारण हे झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवा पण करायची असते, म्हणून मी इथं अशी मांडणी केली आहे. त्यानंतर केळी जी आहे ती मी नैवेद्य दाखवला आहे केळीचा, आणि ही दररोजची देवपूजा. तर सकाळी लवकर करून पूजा मी सगळं काही आवरून घेतलं होतं, कारण त्यानंतर मुलांसाठी टिफिन वगैरे बनवायचा होता मला, म्हणून मी अगोदर देवपूजा आणि आपलं जे पहिले 1 ते 9 अध्याय असतात ते वाचन करून घेतलं होतं. म्हणजेच की थोडक्यात सांगायचं तर पारायणाला मी सुरुवात केली होती आणि मग व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर बघू शकता, अशी मांडणी आहे गुरुचरित्राची, जास्त काही अवघड मांडणी नाही. आणि हा जो कलश आहे तर हा पण मी पहिल्यांदाच मांडला आहे, कारण प्रत्येक वेळेस मी नारळ आणि गुलाबाचं फूल महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच ठेवत असते, पण भरपूर जण कलशची स्थापना करून पूजा करत आहेत, त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करत आहेत, म्हणून मी पण ह्यावेळेस कलशाची स्थापना केली आहे. आणि आमच्या इकडे जास्त करून कलशाची मांडणी करत नाहीत, साईडलाच नारळ आणि गुलाबाचं फूल ठेवूनच पोथीची मांडणी करतात. पूजेची मांडणी कशी आहे ती, तर काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा पूजेमध्ये आणि मांडणीमध्ये. आणि आमच्या इकडं प्रत्येक वेळेस गुरुचरित्राचं ज्यावेळेस पण मांडणी करतात किंवा पारायण होतं त्यावेळेस कलश स्थापना करत नव्हते, पण आता प्रत्येकजण कलशाची स्थापना करत आहे, म्हणून मी ह्या वर्षी पहिल्यांदाच कलशची स्थापना करून गुरुचरित्र पूजेची मांडणी केली आहे, म्हणजे गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली आहे. आणि भरपूर जण अशी साधी सिंपल पण करतात, म्हणजे देव ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ठेवतात आणि फक्त पोथीची मांडणी करूनच पोथी वाचतात. तर अशा पण पद्धतीनं गुरुचरित्राचं पारायण होते, कारण भरपूर ठिकाणी मी पण बघितलेलं आहे, कारण माझ्या मैत्रिणी वगैरे मला सांगतात की कलशाची स्थापना म्हणजे करायची नसते, कारण केंद्रामध्ये कलशाची स्थापना केलेली असते, त्यामुळं आपल्याला इथं कलशाची स्थापना जी आहे ती करायची गरज नसते घरामध्ये, असं पण म्हणतात. पण आता कोणतं खरं काय माहिती नाही मला. जर तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा, कारण कलशाची स्थापना मी पहिल्यांदाच केली आहे, म्हणून तुमच्यासोबत हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडला आहे. तर मला नक्की सांगा की कलशाची स्थापना करतात घरामध्ये की नाही ते. आणि चला आता स्वयंपाक वगैरे राहिला आहे, कारण आता मुलं पण शाळेतून येतील आणि मुलांना पण सकाळी घाईमध्ये
बटाट्याची भाजी आणि चपाती करून दिली होती, पण आता वरण भात वगैरे लावायचे कुकर मला. तर चला त्यांचा पण स्वयंपाक करते आणि त्यानंतर माझा पण म्हणजे पारायणाला जो काही स्वयंपाक करतात तर तो पण स्वयंपाक करणार आहे मी. तर कांदा लसूण वर्ज्य म्हणतात भरपूर जण, पण कांदा लसूण वर्ज्य झालं म्हणजे असं काही एवढं मोठं कष्ट वगैरे काही नसतं. कारण तुम्हाला जर खायचं आहे तर सगळ्याच भाज्या खायच्या आहेत ना. त्यामध्ये फक्त आपल्याला डाळी वर्ज्य करायच्या आहेत, तर त्यामध्ये कांदा लसूण टाकायचं नाही. बाकी काय बाकीच्या जे आपल्या रोजच्या वापरामध्ये भाज्या आहेत त्या पण भाज्या खाल्लं तरी चालतं. त्यामध्ये बटाटा आहे, भेंडी आहे, गिलका आहे, दोडका आहे, त्यानंतर शेंगा आहेत घेवड्याच्या, असं भरपूर सारं आहे. जर तुम्हाला काही खावं वाटत नसेल तर एखाद्या दिवशी तुम्ही दूध खाऊ शकता. शिकरण असेल तर म्हणजे केळी असेल तर शिकरण करून तुम्ही शिकरण चपाती खाऊ शकता. आणि धान्य म्हणलं तर चपाती किंवा ज्वारी या दोन्हीपैकी एक खायचं आहे. तर मी तर ज्वारीच खाते, कारण मी जास्त चपाती खात नाही आणि त्यामुळं मी प्रत्येक पारायणामध्ये ज्वारीचंच म्हणजे भाकरीच खाते. तर चला आता मी माझ्यासाठी पण बटाट्याची भाजी आणि भाकरीच करणार आहे. कारण सकाळी पण बटाटे जेव्हा उकडून ठेवले होते तेव्हा त्यामधले अर्धे बटाटे मी माझ्यासाठी काढून ठेवले आहेत. तर चला आता स्वयंपाक बनवते आणि मग त्यानंतरच भेटते. फायनली आत्ता स्वयंपाक झाला आहे माझा. तर दुपारचे म्हणजे 2:30 वाजत आले आहेत. तर बघू शकता 2:19 झालेत. तर आत्ता स्वयंपाक झाला आहे माझा. आता मुलांना वगैरे जेवायला देते. मी पण जेवण करते. आता तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे जेवणामध्ये ते. आणि मुलांसाठी वरण भात बनवले, मी माझ्यासाठी काय बनवले हे तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकता मी भाकरी बनवली आहे माझ्यासाठी. त्यानंतर ठेचा बनवला आहे. तर हा खरडा मी फक्त हिरवी मिरची, शेंगदाणे आणि जिरे टाकून बनवला आहे. खूप छान आणि टेस्टी होतो. त्यानंतर भाजके शेंगदाणे घेतले आहे आणि अशी सरभरीत बटाट्याची भाजी हिरवी मिरची टाकूनच बनवली आहे. तर मी महाराजांना, पोतीला, देवांना सगळं काही नैवेद्य वगैरे देवांना दाखवून मगच माझ्यासाठी मी ताट वाढून घेतलं आहे. आणि मला हे जेवण बनवायला मला 2:30-3 वाजले होते. तर बघितलं असं मेनू बनवला आहे मी जेवणामध्ये. तर चला जेवण वगैरे करते आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटते. कारण यामध्ये जर आणखीन तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही ताक, दही, त्यानंतर दूध पण घेऊ शकता. दूध भाकरी पण खाल्ली तर दूध पण थंड असतं, भाकरी पण थंड असते. त्यामुळं दूध आणि भाकर जरी कुस्करून खाल्लं तरी पण छानच लागतं. आणि शेंगदाणे चटणी करून घ्यायची. आणि शेंगदाणे चटणी कशी बनवायची हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की त्यामध्ये फक्त जिरे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकायची. खूप छान होतं आणि त्याला खमंग भाजायचं मगच वाटून घ्यायचं. तर एकदम छान होती ती पण चटणी. तर तशी तुम्ही चटणी बनवा आणि खाऊ शकता. तर चला आता जेवण वगैरे करतो, कारण मुलं पण वाट बघत बसलीच माझी जेवणाची. तर चला भेटते नंतर. तर बघू शकता, कारण मी दुपारी जेवण केल्यानंतर काही व्हिडिओ घेतला नाही. कारण जेवण केल्यानंतर थोडासा आराम करावा म्हणून आराम केला. कारण सकाळी लवकर उठते, पारायण असल्यामुळं आणखीन थोडं लवकर उठते. तर जेवण वगैरे झाल्यानंतर झोप लागली. 5:30 वाजले, 5:30 वाजून गेलेत आता. तर चला आता देवपूजा वगैरे करायची आहे, कारण संध्याकाळची पण दिवाबत्ती करते. त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे बनवायचा आहे. आणि नैवेद्य तर आता म्हणजे बनवणार नाही, कारण सकाळचा स्वयंपाक दुपारी उशिरा केला, त्यामुळे जेवण शिल्लक आहे. तर ज्यावेळेस पण पारायणामध्ये जेवण जर आपलं सकाळचं संध्याकाळी असेल तर त्यावेळेस का दूध साखरेचा नैवेद्य देवाला दाखवायचा. नाहीतर फळं असतील तर फळं पण ठेवू शकता तुम्ही, किंवा खडीसाखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतं. तर आता चला मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवते देवाला. गॅसवर दूध गरम करायला ठेवले आणि आता दिवाबत्ती करून घेते. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम पण वाचायचं आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम मी आत्ताच वाचून घेणार आहे. कारण काय होते, एवढी थंडी आहे का बसावंच वाटणं. आणि जेवण केल्यापासून तर जास्तच थंडी वाजत आहे मला दुपारपासून. तर मग विष्णू सहस्त्रनाम वाचायला पण भरपूर सारा वेळ लागतो. त्यामुळं मी आत्ताच वाचून घेणार आहे. म्हणजे 7 वाजता, 7-7:30 वाजताच वाचणार आहे विष्णू सहस्त्रनाम. तर चला. तर इथं बघू शकता मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं. आणि त्यानंतर मग मला देवपूजा म्हणजे दिवाबत्ती करून घ्यायची होती. त्यानंतर संध्याकाळची आरती वगैरे करायची होती. तर त्याच्या अगोदर इथं मी दूध गरम करायला ठेवलं आणि माझ्यासाठी इथं चहा पण ठेवला होता. म्हणजे चहा बनवायला गॅसवर ठेवून दिला होता. आणि मग तोपर्यंत चहा, दूध उकळूपर्यंत मी इथं देवपूजा करून घेत होते. आणि आवरता मला 7:30-8 वाजले होते, कारण खूप उशीर झाला होता. सगळं घरामधलं आवरून वगैरे, कपड्याच्या घड्या वगैरे घालून त्यानंतर मग मी देवपूजा, चहा काय ते आवरून घेतलं. तर इथं बघू शकता मी देवपूजेला आले होते. तर इथं जो दिवा आहे तो एकच चालू होता. म्हणजे जो मेन दिवा असतो आपला दररोजचा देवघरामधला तो चालूच असतो. बाकी दुसरे किती दिवे लावा त्यामध्ये थोडंसं का होईना तेल कमी पडतं. त्यामुळं दिवे हे जे आहेत ते संध्याकाळच्या वेळेला आपण व्यवस्थित असं लावून द्यायचं आणि मगच दिवाबत्ती करून घ्यायची. तर आरतीची पण तयारी करायची होती मला. संध्याकाळची आरती करायला पण 6:30-7 वाजले होते.
तर इथं मग मी आरती पण करून घेतली. आणि इथं बघू शकता मी पहिल्यांदा समई जी आहे त्यामध्ये तेल वगैरे ओतून मग पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि मग त्यानंतरच आरतीची तयारी करून घेतली. आणि जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेस पोथी जी आहे ते पोथी वाचल्यानंतर ब्लाऊज पिसानं किंवा आपण जो कोरा कपडा असतो, कोरा म्हणजे न धुतलेला जो कपडा असतो त्या कपड्यानं पोथीला झाकून ठेवायचं. तर त्याप्रमाणेच मी इथं पोथी झाकून ठेवत असते आणि मग संध्याकाळी आणि सकाळी पूजेच्या टायमिंगला आणि वाचायच्या टायमिंगलाच त्या पोथीला जे आहे ते उघडं करायचं असतं, म्हणजे त्याच्यावरचं झाकलेलं जे आहे ते काढायचं आहे. तर इथं मी देवाला पोथीला हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि त्यानंतर इथं बघा आरतीचं ताट जे आहे ते पण बनवून घेतलं होतं. तर इथे कापूर, धूप, दिवा असं घेतलं होतं आणि त्यानंतर इथं बघा दूध उकळल्यावर दूध साखरेचाच नैवेद्य दाखवला आहे मी देवाला. कारण दुपारचा स्वयंपाक जो आहे थोडा उशिरा झाला होता त्यामुळे जेवण शिल्लक होतं, म्हणून मी जेवण काय बनवणार नव्हते. म्हणून त्यावेळेस दूध साखरेचा नैवेद्यच दाखवायचा. तुमच्याकडे पण असं होत असेल तर. कारण सकाळचं जेवण जेव्हा आपण शिल्लक असतो त्यावेळेस आपण संध्याकाळी काही बनवत नसतो, पण देवांना शिळं जमत नाही म्हणून त्यासाठी आपण खडी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो. तर इथं मी दूध साखरेचाच नैवेद्य दाखवला आणि त्यावर तुळशीचं पान ठेवायचं, म्हणजे नैवेद्य पूर्ण होतो. कुठलाही नैवेद्यावर तुळशीचं पानच ठेवायचं, म्हणजे तरच तो नैवेद्य पूर्ण मानला जातो. तर इथं बघू शकता मी आरती करून घेत आहे. तर इथं संध्याकाळच्या ज्या काही आरत्या आहेत त्या सगळ्या आरत्या मी करून घेत आहे. जवळजवळ आरत्या ज्या आहेत त्या संध्याकाळच्या आणि सकाळच्या दोन्ही टायमिंगच्या पण आरत्या मला पाठ होऊन गेल्या आहेत. कारण आपल्या नित्यसेवेचं जे पोथी आहे त्या पोथीमध्ये दोन्ही टायमिंगच्या आरत्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा लिहिलेल्या आहेत. तर त्या दररोज आपण आरत्या म्हणून आरत्या पाठ होऊन गेल्या आहेत. त्यानंतर इथं पोथी आहे आपली गुरुचरित्राची, त्या पोथीला मी आणखीन झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग इथं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे ते पण तुमच्यासोबत मी थोडंसं दाखवलं आहे तुम्हाला पण. तर ही अशा प्रकारची पोथी आहे. तर ही पोथी तुम्हाला जिथं धार्मिक ग्रंथाचे दुकान आहे किंवा जिथं धार्मिक ग्रंथ भेटतात त्या ठिकाणी पण भेटेल. त्यानंतर जवळच्या केंद्रामध्ये म्हणजे तुमच्या इथं जे केंद्र आहे आपलं महाराजांचं तिथं भेटून जाईल. तर हे जे आहे ते विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे. त्यानंतर इथं बघा 5-6 दिवस झालं आम्ही ऑनलाईन काही वस्तू मागवल्या होत्या, त्या वस्तू आल्या होत्या, म्हणजे जे काही पार्सल होतं ते आलं होतं. तर आता हे ओपन करायचं होतं, म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करावं. भरपूर दिवस झालं मला या वस्तू घ्यायच्या होत्या आणि ह्या ना किचनमध्येच उपयोगाला येणाऱ्या वस्तू होत्या. तर यामध्ये आहेत ते मेजरिंग कप आहेत, तर हे पण मला खूप दिवसानं घ्यायचे होते. म्हणून मग मी हे कप पण ऑनलाईनच मागवून घेतले. तर बघितलं किती छान आणि मस्त असे कप आलेत. भरपूर छान आणि एकदम एक नंबर अशी क्वालिटी आहे या कपाची पण. अजिबात खराब पण आले नाहीत आणि सगळे जे कप आहेत ते एकदम छान आणि व्यवस्थित आले आहेत. कोणताही कप म्हणजे तुटल्याला वगैरे आला नाही. खूप छान आणि मस्त अशी ह्याची क्वालिटी आहे. आणि मी जेव्हा रेसिपी शूट करते त्यावेळेस मात्र मला व्यवस्थित असं मेजरमेंट सापडत नव्हतं, म्हणून मी हे कप मागवले आहेत. तर हे खूप छान मेजरमेंटसाठी कप उपयोगाला येतात म्हणून मी ते मागवले. आणि त्यानंतर हे चाकू, तर हे चाकू तुम्हाला सगळ्याला माहितीच असतील. तर हे खूप म्हणजे खूप प्रसिद्ध चाकू झाले आहेत. कारण भरपूर जणींनी या चाकूची ऑनलाईन शॉपिंग केली असेल आणि मला इतके दिवस काही घेणं झालं नाही. मग मी शेवटी आपण चाकूंना मागवलं, कारण घरामध्ये भरपूर सारे चाकू आहेत, पण हे पण चाकू असावे, कारण मला हे खूप आवडले होते चाकू. जेव्हा हे पहिल्यांदा आले होते तेव्हाच मला घ्यायचे होते, पण फायनली ह्याला मुहूर्त काय लागला नाही. मग हे आत्ता मुहूर्त लागला आणि हे चाकू मी घेतले. तर बघू शकता एकदम छान आणि मस्त याची पॅकिंग पण होती आणि याला हे ना समोरच्या टोकाला असं सेफ्टीसाठी लावलेलं होतं. भरपूर छान असं याची पॅकिंग होती आणि खूप छान आणि मस्त असे हे चाकू आहेत. तर हे 3 साईजमध्ये चाकू आहेत. तर पहिला खूप मोठा आहे, त्यानंतर मीडियम आणि हा छोटा जो आहे तो रेग्युलरला यूजला येतो त्या प्रकारचा आहे. खूप छान आणि मस्त असे हे चाकू होते. त्यानंतर यामध्ये जे आहेत ते तेलाच्या बॉटल आहेत, जे की आपल्याला किचनमध्ये पण वापरण्यात येतात आणि देवाच्या म्हणजे मंदिरामध्ये आपण जेव्हा देवाचं तेल ठेवतो त्यावेळेस त्यामध्ये जरी भरून ठेवलं तर खूप छान, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण दिव्यामध्ये तेल टाकतो त्यावेळेस तेल सांडणार नाही आणि या बॉटलमधून जेव्हा तेल टाकू त्यावेळेस एकदम छान आणि सेफली असं तेल दिव्यामध्ये टाकायला येतं. त्यामुळे मी या बॉटल मागवल्या आहेत. त्यानंतर असंच रेसिपी शूट करताना पण मला तेल टाकण्यासाठी एक बॉटल घेणार आहे आणि एक जी आहे ती मी देवाजवळ तेल भरून ठेवणार आहे. तर अशा ह्या 2 बॉटल मी मागवले होते. खूप छान होती याची पण क्वालिटी, एकदम छान आणि मस्त अशा या बॉटल पण आल्या होत्या. आणि इथं माझ्या मुलानं सगळं बॉक्स जे आहेत ते ओपन केले आहेत. तर बघू शकता ह्या बॉटलला हे असे झाकण आहेत. तर एकदम इझिली असं या दिव्यामध्ये तेल टाकण्यासाठी उपयोगाला येतात, म्हणून मग मी ह्या बॉटल पण मागवल्यात. तर खूप छान आणि एकदम मस्त अशी क्वालिटी होती आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये या बॉटल, त्यानंतर ते चाकू आणि मेजरिंग कप जे आहेत ते मला भेटले होते. त्यानंतर इथं बघा हे
माझ्या मुलासाठी हे त्याच्या चॉईसचं आहे. तर हा चष्मा आहे हा खूप फेमस झाला आहे. कारण त्याच्या स्कूलमध्ये भरपूर साऱ्या मुलांनी हा चष्मा घेतला आहे, म्हणून याला पण मग मागवला आणि हा खूप खुश झाला हा चष्मा बघून. तर खूप छान आला होता तो चष्मा, पण याची पण क्वालिटी आणि पॅकिंग एकदम छान अशी होती. तर अशा ह्या वस्तू सगळ्या काही ऑनलाईन मागवलेल्या होत्या. म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे. तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित आणि न तुटता फुटता आलेल्या आहेत. आणि हा जो चष्मा आहे हा पण एकदम छान आणि मस्त असा होता आणि हा दिसतो तसा नाही, एकदम क्वालिटी याची एकदम छान होती. तर खूप छान अशा ह्या वस्तू सगळ्या क्वालिटी वाईज म्हणलं तर एक नंबरच होत्या. आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये आपल्याला उपयोगाला पण पडतात आणि किचनमध्ये लागतात, म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत त्या शेवटी मागवल्याच मी. आणि खूप छान आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्ये या वस्तू भेटल्यामुळं म्हणलं चला मागवून घ्यावं. त्यानंतर इथं बघा चहा पण उकळला होता आणि एकदम मस्त असा थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम चहा प्यायला खूप आवडतं मला. तुम्हाला पण चहा आवडतो का हे नक्की सांगा कमेंट्समध्ये मला. आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे वाढून घेतला आणि बघा इथं ही जी चटई आहे ती मी मला बसण्यासाठी, त्यानंतर दिवसभर यावरच बसते आणि संध्याकाळी पण यावरच झोपते. कारण गुरुचरित्र पारायण आहे आणि नियम पाळायचे म्हणल्यानंतर सगळे नियम पाळायचे असतात. तर बघू शकता इथं खालीच मी बसते. चला आता चहा पिऊन घेते आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आहे ते पण वाचून घेते. आणि मी इथं पारायणामध्ये इथंच खाली बसते, कारण ही चटई जी आहे ती नवीन आहे आणि ही चटई मी फक्त पारायणामध्येच काढते आणि त्यानंतर मग चटई ठेवून देते मी. आणि दररोजच्या वापरातली चटई जी आहे ती दुसरीच आहे. आणि चला आता व्हिडिओला पण एंड करते. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत आणि अशाच महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.